नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 7वी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत सूक्ष्म जीवांविषयी अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण 7वी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत मानवी स्नायू व पचन संस्था याविषयी माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया मानवी स्नायू व पचन संस्था। सुरुवात करूया स्नायू संस्था म्हणजे मानवी स्नायूंपासून। आता आपल्या गरजेनुसार हाडांचे आकुंचन व शिथिलीकरण, बघा हाडांचे आकुंचन आणि शिथिलीकरण करणाऱ्या भागास काय म्हणतो आपण? स्नायू म्हणतो। काय म्हणतो? स्नायू। आता या स्नायूंची संख्या किती सांगता येईल? तर 600 पेक्षा जास्त स्नायू। बघा हाडांचं गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण करणाऱ्या तंतूंचा गट म्हणजे स्नायू संस्था व या स्नायूंची संख्या किती सांगितली जाते? 600 पेक्षा जास्त स्नायू। परीक्षेला विचारतील की खालीलपैकी स्नायूंची योग्य संख्या मिळवा, तर 600 पेक्षा जास्त हा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे। त्याचबरोबर हे जे स्नायू आहेत किंवा हे हाडं आहेत, ही स्नायू बंधांनी एकमेकांमध्ये जोडली जातात। आता ही झाली स्नायू बद्दलची थोडीशी माहिती। आता पाहूया स्नायूंचे प्रकार। पहिला प्रकार आहे ऐच्छिक स्नायू। पहिला प्रकार आहे ऐच्छिक स्नायू। ऐच्छिक स्नायू कोणाला म्हणायचं? तर बघा, ऐच्छिक याचा अर्थ आपल्या इच्छेवर अवलंबून असणारे स्नायू। ऐच्छिक याचा अर्थ आपल्या इच्छेवर अवलंबून असणारे स्नायू। आपण उदाहरणार्थ घेऊया, हा माझा हात आहे, या हातातील स्नायू मी माझ्या इच्छेनुसार हलवू शकतो। बघा, हा हात मला असं वाटलं करावा मी करू शकतो, असा वाटला करावा करू शकतो, असा वाटला करावू शकतो, वर नेऊ शकतो, खाली नेऊ शकतो। याचा अर्थ काय? तर मी माझ्या इच्छेनुसार माझा हात हलवू शकतो, तसाच मी माझा पाय हलवू शकतो। म्हणजेच काय, हात व पाय यांचा समावेश कशामध्ये होऊ शकतो? ऐच्छिक स्नायूमध्ये। हात व पाय यांचा समावेश कशामध्ये होऊ शकतो? तर ऐच्छिक स्नायूमध्ये, कारण ते आपल्या इच्छेनुसार आपण हलवू शकतो, त्याला ऐच्छिक स्नायू म्हणायचं। दुसरा प्रकार आहे अनैच्छिक स्नायू। अनैच्छिक याचा अर्थ काय? तर आपल्या इच्छेवर अवलंबून नसणारे परंतु जीवनासाठी आवश्यक असणारे असे स्नायू। पुन्हा एकदा सांगूया, आपल्या इच्छेवर अवलंबून नसणारे परंतु जीवनासाठी आवश्यक असणारे स्नायू। उदाहरणार्थ श्वसन। आता श्वसन आपल्या इच्छेवर अवलंबून आहे का? तर नाही। श्वसन ही प्रक्रिया कायम चालू आहे आपली। रक्ताभिसरण असेल, पचन संस्था असेल, याला अनैच्छिक स्नायू असं आपण म्हणू शकतो। आता इतर काही प्रकार पाहूया। अस्थि स्नायू। अस्थि स्नायू कोणाला म्हणायचं? तर लक्षात घ्या, हाडांना विशिष्ट आकार मिळवून देणाऱ्या स्नायूंना काय म्हणू शकतो आपण? अस्थि स्नायू असं म्हणू शकतो। यावर प्रश्न येऊ शकतो, हाडांना विशिष्ट आकार देण्याचं काम खालीलपैकी कोण करतं? तर अस्थि स्नायू करतात। किंवा हाडांना एकत्रित घट्ट बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? तर अस्थि स्नायू करतात। दोन गोष्टी लक्षात ठेवा, या दोन्हीपैकी कोणत्याही वाक्यावर प्रश्न येईल। हाडांना घट्ट एकत्रितपणे ठेवण्याचं काम कोण करतं? तर अस्थि स्नायू। आणि आकार देण्याचं काम अस्थि स्नायू करतात। हृदयाचे स्नायू, हृदयाचं आकुंचन आणि शिथिलीकरण या भागामध्ये जे स्नायू वापरले जातात किंवा त्या कामी उपयोगी होतो त्याला हृदयाचे स्नायू म्हणतात। हृदयाचे ठोके आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे 70 ते 72, मी सर्वसाधारण हा शब्द वापरतोय, 70 ते 72 ठोके पडतात। आता तुम्हाला यावर प्रश्न विचारू शकतात, हे लक्षात घ्या। तुम्हाला पर्यायामध्ये 70 मिळालं तर 70 लिहा, 72 मिळालं तर 72 लिहा। 70/72 असे ठोके हृदयाचे स्नायूमध्ये आपण सांगू शकतो, हृदयाच्या ठोक्यांच्या बाबतीत। हे झाले हृदयाच्या स्नायूंबद्दल। आणि पुढचा प्रकार आहे मृदू स्नायू। मृदू स्नायू याचा अर्थ काय? बघा, शरीराच्या आंतरेंद्रियामध्ये, आतल्या इंद्रियामध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात? मृदू स्नायू म्हणतात। यावरही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, शरीराच्या आंतरेंद्रियेमध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात? तर यापैकी मृदू स्नायू म्हणतात, हे लक्षात घ्या। शरीराच्या आंतरेंद्रियामध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात? तर मृदू स्नायू म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आता ही झाली स्नायूंबद्दलची थोडीशी माहिती। आता पाहूया पचन संस्थेविषयी थोडीशी माहिती। पचन संस्था म्हणजे काय? तर आपण खाल्लेल्या अन्नाचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पचन संस्था म्हणतात। परत एकदा पाहूया, पचन संस्था याचा अर्थ काय आहे? तर आपण खाल्लेल्या अन्नाचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला पचन संस्था असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, हे झाले पचन संस्थेविषयी। आता पचन संस्थेमध्ये विविध इंद्रियांचा समावेश होतो, त्यापैकी आपण अन्ननलिका, बघा अन्ननलिका आणि इंद्रिय यांचा समावेश पचन संस्थेमध्ये होतो।
आता अन्ननलिकेची जर लांबी विचारात घ्यायची झाली तर ती सुमारे 9 मीटर लांब अशी सांगता येते. परत एकदा लक्षात घ्या, अन्ननलिकेची लांबी सुमारे 9 मीटर एवढी सांगता येते. तुम्हाला परीक्षेला विचारतील की अन्ननलिकेची लांबी किती आहे, तर ती सुमारे 9 मीटर आहे. हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर येऊया पचन संस्थेतील इंद्रियांकडे. आता पचन संस्थेतील इंद्रिय याचा अर्थ पचन संस्थेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर पचन संस्थेची सुरुवात तोंडापासून होते. आता यावरही परीक्षेला प्रश्न येईल, पचन संस्थेची सुरुवात कोणापासून होते? तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तोंड. कारण आपण तोंडात अन्न टाकतो, ती सुरुवात आहे. ठीक आहे. तोंडामध्ये आपण अन्न टाकतो की दात त्याला चावायचं काम करतात. मग दाताचे परत भाग पडतात, पटाशीचा भाग, सुळे, दाढा, उपदाढा, हे काय दाताचे आवरण, दाताचे भाग. आणि दातावर एक आवरण असतं, त्याला एनॅमल असं म्हणतात. एनॅमलचं आवरण लक्षात ठेवा. दातावर जे आवरण असतं ते एनॅमलचं आवरण असतं. तुम्हाला परीक्षेला 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की दातावर ज्या गोष्टीचं आवरण असतं त्याला काय म्हणतात? एनॅमल असं म्हणतात. आता तोंडात जो घास घेतलेला आहे आपण चावतोय तो आपण पुढे आत ढकलतो इथं या भागामध्ये. मग घसा आणि कानशिलाचा भाग किंवा दाढाचा भाग इथल्या भागामध्ये आपली जी लाळ आहे ती त्या अन्नामध्ये मिसळली जाते, जी आवश्यक असते. म्हणजे लाळ ग्रंथींद्वारे त्या अन्नामध्ये लाळ मिसळली जाते. त्याचबरोबर घसा, पुढचा भाग आहे घसा. आता ते अन्न आत जाताना घशामध्ये बघा, घसा हे श्वासनलिका आणि अन्ननलिका यांचं तोंड उघडण्याचे हे माध्यम आहे घसा. म्हणजे अन्ननलिकेचं तोंड आणि श्वासनलिकेचं तोंड घशामध्ये उघडतं, हे लक्षात घ्या. मग जो खाल्लेला लाळयुक्त अन्नाचा घास आहे तो घशामध्ये अन्ननलिकेमार्फत आत जायला सुरुवात होते. ग्रासिका. आता ग्रासिका ही एक नळीसारखा भाग आहे व तो भाग काय करतो, तर लक्षात घ्या, तो भाग आपल्याला आपल्या घशापासून ते जठरापर्यंत काय करतो, तर नेऊ शकतो. कोणता? ग्रासिकातला भाग. काय म्हटलं मी? अन्ननलिका किंवा जी नळी असते ती घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रासिकेमार्फत केलं जातं. त्यानंतर यकृत. यकृत ही पचन संस्थेतील किंवा शरीरातील सर्वात मोठी बघा इंद्रिय आपण मानलं जातं त्याला, हे लक्षात घ्या, यकृत. आणि यकृतामध्ये ग्लुकोजचा साठा केला जातो. कशाचा? ग्लुकोजचा. लक्षात घ्या, सर्वात मोठं म्हटला भाग इंद्रियापैकी तर यकृत आहे. प्रश्न विचारतील पचन संस्थेतील इंद्रियापैकी सर्वात मोठा भाग तर यकृत, हा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. आणि ग्लुकोजचा साठा यामध्ये केला जातो. जठर. आपल्या शरीरामध्ये पिशवी सारखा असणारा, एका मोठ्या पिशवी सारखा असणारा भाग म्हणजे कोण आहे, तर जठर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लहान आतडे. लहान आतड्याची सुमारे लांबी 6 मीटर सांगितली जाते आणि मोठ्या आतड्याची 1.5 मीटर. लक्षात ठेवा, या सर्वांवर आधारित प्रश्न येईल. लहान आतड्याची लांबी सुमारे, सर्वसाधारण आपण म्हणतोय 6 मीटर सांगितली जाते. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर लांब अशी सांगितली जाते. यामध्ये अन्नाचं शोषण होतं, अन्नाचे शोषण होतं व याच्यामध्ये पाण्याचे शोषण होतं. कशामध्ये? पाण्याचे. असे सर्वसाधारण आपण अर्थ लगेच सांगू शकतो. ही आहेत पचन संस्थेतील काही इंद्रियांची माहिती विद्यार्थी मित्रांनो. आता या माहितीवर आधारित आपल्याला कोणत्याही भागावर प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे या इंद्रियांची वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता पचन संस्थेतील इंद्रियानंतर आपण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपले हे मानवी स्नायू किंवा पचन संस्था हे काम करत असतात तेव्हा आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी असणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण व्यसन न करणं, आपल्या शरीराची वेळोवेळी स्वच्छता करणं, देखभाल करणं, काळजी घेणं, व्यायाम करणं, हे काय आहेत, तर आपल्या मानवी स्नायू आणि पचन संस्थेसाठी निरोगी राहण्यासाठी आवश्यक माध्यम आहेत. आपण रोज सकाळी लवकर उठून आपल्या स्नायूंना व्यायाम दिला पाहिजे, तर आपली स्नायू संस्था मजबूत होईल. पचन संस्थेसाठी आपण काहीही न खाता पौष्टिक अन्न आपण खाल्लं पाहिजे, तर पचन संस्था चांगली होईल. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, आपण व्यसन नाही केलं पाहिजे. तोंडाचा जो भाग आहे, अगर काही माणसं तंबाखू किंवा सिगारेट ओढणे, धूम्रपान करणे, गुटखा खाणे किंवा इतर अनावश्यक ज्या गरजेच्या नाही, ज्या धोकादायक आहेत त्या वस्तू खातात, त्यामुळे त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता असते, आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
म्हणून आपण काय करतो तर 31 मे हा दिवस तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याचे दुष्परिणाम सांगितले जातात. लक्षात ठेवा 31 मे तुम्हाला यावर प्रश्न विचारतील तंबाखू सेवन विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर 31 मे. आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं टिकावं यासाठी याचा संदेश देणारं जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ही दोन्ही तारीख लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतं. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानवी स्नायू व पचन संस्था याविषयी सविस्तर माहिती घेतली. पुस्तकातून याविषयी अधिक माहिती मिळाली तर ती जरूर वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.